मस्त आपला मिसळचा स्पेशल काळा मसाला रेडी झाला, मस्त घरी नाश्ता वगैरे केला आणि फटाफट हॉटेलला निघालो. तर शुभ सकाळ मित्रांनो, आजचा वार शनिवार आणि शनिवार रविवार म्हणजे नॉर्मल डेजपेक्षा कमीत कमी 2 पट जास्त आपल्याला दमायचं असतं आणि त्यासाठी सकाळपासूनच तयारीत राहायला लागतं. सध्या सर्वच कामं एकदम योग्यरित्या आणि एकदम टाइमात कंप्लीट होऊन जातात, कारण मागील 4 ते 5 महिन्याच्या एक्सपिरियन्समुळे मी बरंच काही शिकलो आणि मी बरंच काही स्वतःमध्ये चेंजेस पण केले. कोणत्याही बिझनेसमध्ये दुसऱ्याने केलेल्या गोष्टी आपण फॉलो करण्यापेक्षा आपल्याच अनुभवातनं एक सिस्टीम डेव्हलप करणं फार महत्त्वाचं असतं. माझ्या हॉटेलमध्ये मॅनपॉवर आणि सर्व्हिसमध्ये काही अडचणी येत होत्या, त्या सुद्धा मी पूर्णपणे सॉल्व्ह करून टाकल्या. मग काय, नॉनस्टॉप गर्दी तर चालूच आहे आणि जगात भारी चवीमुळे प्रत्येक कस्टमरकडनं एकदम कडक रिव्ह्यूज पण येत आहेत. मिसळ एकदम चांगली होती. आम्ही काल दादाला भेटायला आलो होतो, सगळी GPN कॉलेजकडून एकदम छान वाटली. खास नाशिक रोडवरून गंगापूर रोडला आलो होतो, कॉलेज रोडला मिसळ खाण्यासाठी. एकदम चांगली मिसळ होती. आणि बाई खरंच जेवढं खुश तुम्ही स्पंदनची मिसळ खाऊन होतात ना, तेवढंच खुश मी या मिसळच्या 2 शब्द ऐकून आणि क्वालिटीची चर्चा ऐकून होतो. आणि मी फक्त क्वालिटीबद्दल बोलत नाही, तर प्रत्येक कस्टमरच्या ताटात जरी बघितलं ना, प्लेट्स पूर्ण क्लीन खाल्लेल्या असतात. फटाफट दिवसभराची कस्टमरची गर्दी आवरली आणि टाइम होता सगळं क्लिनिंगला घेतलं. हॉटेल मस्त झाडून पुसून स्वच्छ केलं आणि हिशोब करून घरी निघालो.